आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर जोरवे रस्त्यालगत सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे मेहत्रे वस्ती या ठिकाणी येथील एका शेतकऱ्यानं प्रवरा नदीकाठच्या शेतामध्ये जवळपास 2 ते 3 गुंठ्यात खड्डे घेऊन त्यात जनावरांचं मांस, आतडी, कातडी, हाडं मोठ्या प्रमाणावर टाकली आहेत. यामुळं परिसरात अतिशय दुर्गंधी सुटली आहे. तर या परिसरात राहणंही मुश्किल झालंय. जेवणही गळ्याच्या खाली उतरत नाही, इतका भयानक वास इथं येतोय. माणसं, मुलं आजारी पडू लागली आहेत, असं या परिसरातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या वस्तीवरील नागरिकांचं असं म्हणणं आहे की वस्तीवरील एक शेतकरी आणि अज्ञात गोमांस विक्रेते हे संगनमतानं या ठिकाणी जनावरांची हाडे, आतडे, कातडी, मांस रात्री बेरात्री आणून टाकतात. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर कुत्रे जमा होतात आणि सदर मांस प्रवरा नदीमध्ये ओढत नेऊन खातात. तर काही कुत्री हे मांस शेतात आणतात, काही कुत्रे घरासमोर आणून टाकतात. त्यामुळं या वस्तीवर शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालंय. नदीपात्रामध्ये मांस पडल्यामुळं पाणीही दूषित होतंय. तर या मांस खाणाऱ्या कुत्र्यांपासून लहान मुलं आणि नागरिकांनाही धोका आहे. या ठिकाणची मांस टाकण्याची जागा बदला, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असं वस्तीवरील नागरिकांनी सांगितलंय. वास येतो त्याचा, आमच्या पोर आजारी पडा त्या. कशाचा वास येतो रे? खटी खाण्याची घाण आणून टाकी. कुठं? तुमच्या घराजवळ? नदीच्या पात्रात. अच्छा, ती जागा कोणाची? ती जागा कोणीच सांगा, मेत्र्यांचीच कडे आहे ना ती. मेत्र्यांची थडी आहे. तिथं कधी कधी मटेरियल टाकतात ते रात्रीचे टाकीते. रात्रीचे टाकतात. काय असतं साधारणतः त्या वेस्टेज मध्ये? हाडकं, मांसाचे तुकडे जे वापरात येत नाही ते आणून इकडे टाकीते. मग ते कुत्रे सगळ्या मळ्यांमध्ये घेऊन मिरात्यात सगळे आमच्या पोरांना. त्याच्यामुळे धोका आहे, पोरं घेऊन खेळतात त्याच्याबरोबर. अच्छा, आणि याच्यावरून तुम्हाला काय धमक्या वगैरे काही कोणाचं काय बोलणं? धमक्या म्हणजे आमच्या दारापुढे येऊन भांडणं वाटत. ज्याच्या वावरातून जातात त्यांना बोलायला गेलं नाही, घाण इकडे आणू नका, तर ते पिऊन येऊन आम्हाला त्रास देतात. अक्षरशः आमच्या माणूस गाडी खाली झोपलं म्हणे, गाडीनं उडून देईन. तर आमचं माणूस गाडी खाली झोपलं. मी नेमकं आंघोळीला बसली, तशीच आंघोळ करता करता मी बाहेर आली. म्हणजे हा त्रास किती दिवस झाले साधारणतः चालू आहे? मग काही वर्षापासून अक्षरशः डोक्यावर पाणी घेतलं तशीच मी बाहेर आली. बाहेर काय भांडणं चालू झाले म्हणून पोरं आमची आजारी. मी सुद्धा 15 दिवस झाले तशी आजारी. या सगळ्या वासामुळे चालन घेऊन येऊन सुद्धा मी आजारी अजून माहितीये का. आम्हाला सुद्धा त्रास. आणि आमच्या माणसाला बीपीचा त्रास. इथून पुढे जर काही हे जर झालं तर जबाबदार कोण राहील? नगरपालिकेने याच्या पहिले काही कारवाई केली? याला जबाबदार कोण राहील? आमच्या माणसाला जर माझा मुलगा राहत नाही, सून राहत नाही घरी, आमच्या घरी येऊन भांडणं जर केले तर मग याला जबाबदार कोण राहील? काही म्हणायला गेलं म्हणजे ते सगळे भांडायला आमच्याकडे. कोण लोक टाकतात ही घाण? त्यांचं नाव नाही सांगता येत. ते रात्रीच्या लोकांना, नगरसेवकांना पण भेटलो होतो. त्यांना म्हणलं तुम्ही स्वतः येऊन पहा शेती कोणाची. आज आमच्या माणसाची सुद्धा तुम्ही फाईल पहा आणि मग तुम्ही बोला. फाईल पहा मग बोला. जर आमच्या माणसाला जर काही करता काही जर झालं तर याला जबाबदार राहीन कोण? याचं तुम्ही निवाडा करून जा. आले रात्रीच्या किती गाड्या आहेत ते पण सांगा. रात्रीचं आम्ही दिवसभर थकतो. रात्रीचं आपल्याला नाही बोलता येत. बोला आता तुम्ही. ताई पण एकदा येऊन पाहून गेल्या. फक्त 2 दिवस गाड्या बंद राहिल्या, परत होत्या. पण मी काय म्हणलं, तुम्ही कोणी बी प्रत्यक्ष जा आणि बघा जागा कुणाची आहे आणि कोण टाकतं. आमच्या सारखे म्हणायला गेलं काही केलं तर मग ते भांडते. आता हे आमचे मालक पण सारखे आजारी असते. पोरगं ड्युटीवर जातं सिन्नरला, घरी कुणी नसतं. मग ती धमक्या देतात, मग गाडीला कटबीट मारतात. मग त्याच्यामुळे आमच्या पाठीमाग असं कोणाचा पाठिंबा नाही म्हणून आम्ही हे करत नाही. मग अशी धमक्या बिमक्या देतात, ते पिऊन येतात, भांडणं करतात. मग कुणीतरी असं कुणीतरी येऊन बघा का तिथं नेमकं कोणाची ती जागा, कोण टाकतं, काय आहे, असं चौकशी व्हायला पाहिजे. मी तर म्हणते किती वेळा चौकशी करा.
मी भेटली होती निंबरला, पण सांगितलं होतं त्यांना. यावेळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे विशाल करपे, हरिचंद्र मांडे, नगर परिषदेचे महेश गोडगे, अल्ताफ शेख, जयराम मंडलिक, सतीश बुरंगुळे आदींनी प्रत्यक्ष जाऊन त्या जागेची पाहणी केली आहे. यावेळी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष कुलदीप ठाकूर यांनी देखील पाहणी करत या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.